महावितरण बसवत असलेलं स्मार्ट मीटर हे स्मार्ट मीटर न राहता अधिकारी जर स्मार्ट मीटर बसवायला आला 10,000 हजाराचं बिल 40 ते 50 हजारांवर चाललंय। मंत्री विधानसभेत घोषणा करतायत की पुढच्या 5 वर्षात सगळ्यात स्वस्त वीज देणारं राज्य हे महाराष्ट्र असेल। राज्यात स्मार्ट वीज मीटर बसवण्याच्या प्रक्रियेविरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून अवाजवी वीज बिलामुळे ग्राहकांच्या तक्रारीमध्ये मोठी वाढ होत आहे। राज्यभर विविध ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना या गंभीर प्रश्नांची जबाबदारी स्वीकारण्यास मात्र संबंधित यंत्रणा तयार नसल्याचा आरोप होत आहे। वीज ग्राहकांची स्पष्ट संमती न घेता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे। कराड येथील सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पिसाळ यांनी आज पत्रकार परिषदेत आपली व्यथा मांडत स्मार्ट मीटरमुळे झालेल्या आर्थिक व मानसिक त्रासाचा खुलासा केला। त्यांनी सांगितले की जुन्या मीटरवर दरमहा सुमारे 50 ते 70 युनिट वीज वापर होत असून त्यानुसार जवळपास ₹1,000च्या आसपास वीज बिल येत होते। मात्र स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अचानक 11,000पासून तब्बल 50,000पर्यंत वीज बिल आकारण्यात आल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला। याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही। उलट बिल न भरल्याच्या कारणावरून त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला। त्यामुळे त्यांना सलग 2 दिवस अंधारात राहण्याची वेळ आली। अखेर मोठे बिल भरल्यानंतरच वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। या संपूर्ण प्रकारामुळे आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे सांगत स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांची होणारी कथित लूट थांबवावी, अन्यथा राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याचा इशारा स्वाती पिसाळ यांनी दिला। या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट पद्मजा लाड, ॲडव्होकेट मिलिंद लाड यांची उपस्थिती होती। नागरिकांच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, तसेच स्मार्ट मीटर धोरणाचा पुनर्विचार करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। हे वाढीव बिल म्हणजे आमच्यावरती खरोखर अन्याय झालेला आहे। कारण स्मार्ट मीटर जसं बसवलं तसं युनिट एकदम 1750 पहिलं युनिट लाईट बिल आलं 25,000चं आणि त्यासाठी आम्ही MSEBीत खूप खेपा घातल्या, अधिकारी बघून गेले तरीसुद्धा आमचं लाईट बिल कमी करण्यात आलं नाही। शेवटी आम्ही लाईट बिल भरलं नाही, ते वाढवून पुन्हा 50,780 लाईट बिल आलं आणि त्यामध्ये 10,000 पुन्हा आलं। मग ते आम्ही सगळं लाईट बिल भरण्याआधी आमची लाईट कापली गेली। मग वीज कनेक्शन कट झाल्यामुळं आम्हाला पूर्ण बिल आत्तापर्यंत भरावं लागलं। आत्ता ह्या मागच्या महिन्याचं बिल 11,780 आले आणि घरामध्ये असं काही आमच्या काहीच नाही की आटचक्की आहे किंवा काय, आमचा TV सुद्धा बंद आहे, तरीसुद्धा हे लाईट बिल एवढं आलेलं आहे आणि त्या विरोधात आज मी इथं माझा आवाज उठवलेला आहे आणि मला खरोखर न्याय मिळावा आणि आमचं पहिलं जे मीटर आहे ते परत बसवावं अशी मी मागणी करते। असं नाही झाल्यास आम्ही जन आंदोलन करण्यास तयार आहोत। आज मी राज्यातील प्रत्येक वीज ग्राहकाला मनापासून आवाहन करते की जर तुम्हाला स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तुमच्या वीज बिलामध्ये असामान्य वाढ झाल्याची शंका वाटत असेल तर कृपया शांत बसू नका। तुमची जुनी बिलं, नवीन बिलं, तक्रारींच्या प्रती, मीटरशी संबंधित कागदपत्रे आणि इतर उपलब्ध सर्व पुरावे सुरक्षित ठेवा आणि आम्हाला संपर्क साधा। प्रत्येक प्रकरणाचा आम्ही कायदेशीर अभ्यास करू आणि तथ्य आढळल्यास आम्ही निश्चित कायदेशीर कारवाई करण्यासाठी तुम्हाला मदत करू। आम्हाला संपर्क करण्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 73 50 668 668।